नेहमीच 7 स्टार ग्रुपला त्यांची चांगलं योगदान असतो, ते जरूर त्यांना मात्र नेहमीच मदत करत असतात. असे आमचे युवा खेळाडू मिस्टर जय विकास पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा यावर्षी आपल्याला भरपूर काही बदल पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. धन्यवाद योगी पाटील सर. सन्मान्य मयूर पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती आपलं चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न केला कैलास पाटील आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहतायत बॅटर दामू. हे दोन सलामीवीर संजय स्पोर्ट सावध संघाकडून. मागच्या वर्षी सुरुवात जबरदस्त राहिली होती संजय स्पोर्ट सावधची. सुरुवातीच्या 3 ते 4 ट्रॉफीज मध्ये त्यांनी सर्वच ठिकाणी बक्षीस पात्र लढाई खेळल्या होत्या आणि 2 ट्रॉफीज देखील जिंकल्या होत्या. परंतु या वर्षाची सुरुवात या टीमची कशी असेल? तो यावेळेला कव्हर ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, नेत्रदीपक फटका, बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार दामूच्या बॅटमधून. क्लासिकल चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. गोलंदाज गणेश गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर चांगले फटके खेळतोय सध्या दामू. यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय. फिल्डर उपस्थित आहेत स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग आहे. दुसरा धावेचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट देखील करण्यात आल्यात. स्कोर मोज अप विथ डबल. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती. पहिल्या फेरीतीला 3रा सामना. आज एकूण 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. त्या अनुषंगानं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असेल की आपण वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करत राहा. सातत्यानं 30 सूचना दिली जाणार नाही. गणेश ओव्हर द विकेट. रिवर्स स्विच हिट अँड स्वीड हिट. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवलंय दामूनं. या ओव्हर मधील दुसरा चौकार. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला. असंच आपण ज्या क्रूच्या खाली आहेत डगआउट मध्ये मी त्या खेळाडूंना विनंती करतोय की ते आपण वर घ्या. प्लेयर्स पॅव्हेलियन तुम्ही पाहतायत. पूर्णपणे प्रोफेशनल ही टुर्नामेंट आहे आणि खेळाडू देखील आता प्रोफेशनल होत चाललेत हळूहळू. पुन्हा फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि बॅटला हलकासा स्पर्श होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होता. ते सांगितलं ज्या वेळेला लेग बिफोर द विकेटचे अपील करण्यात आले आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 12 धावा. चांगली सुरुवात आहे पहिल्या ओव्हर मध्ये संजय स्पोर्ट सावध संघाची. एक मोठं नाव आहे. सुरुवातीला ज्या वेळेला या परिसरामध्ये असोसिएशन तयार नव्हती त्यावेळेला सावध संघ भिवंडीमध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असायचा.
कैलास पाटीलने देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून करण्यात आली. गणेशच्या आता क्रमवारीमध्ये बदल करण्यात आला. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज होती आणि एकच धाव इथे मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये धावा झाल्यात 13 धावा. बिनगडी बाद संजय स्फोट सावध. पहिलाच दिवस आणि आज वर्किंग डे तरी देखील आपण पाहतो ना की योगी सर सकाळपासून क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे पाठीराखे आपण ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे, संघ कोणताही असो, न्यूट्रल चाहते आहेत, त्यांना चांगलं क्रिकेट बघायला मजा येते. आपण ALPL सीझन 2लाही पाहिलं होतं की सुरुवात अशी झाली की स्पर्धेची असं वाटलं होतं की आता मैदान थोडंसं आउटसाईड आहे त्याच्यामुळे प्रेक्षक येणार नाहीत, परंतु पूर्ण मैदान पॅक व्हायचं. म्हणजे क्रिकेटचे न्यूट्रल चाहते भरपूर आहेत. सामना सावध आणि इताडेचा आहे, परंतु इथे मुठवलचाही पाठीराखा या क्रिकेटची सराहना करत असतो, दाद देत असतो. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही चांगल्या खेळाला दाद द्या, चांगल्या खेळाचं कौतुक करा. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती संजय स्फोट सावधला ती सुरुवात आता मिळाली आहे. 13 धावा एकही गडी न गमावता या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. 4 ओव्हरमध्ये जर याच सरासरीनं या धावगतीनं धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 52 रन्स, 52 धावा दिसत आहेत. आणि 52 धावा जर का स्कोर कार्डवरती लागतात संजय स्फोट सावध संघाकडे क्वालिटी बॉलिंग युनिट आहे, त्याच्यामुळे जॉनमान इताडे संघाला थोड्याशा डिफिकल्टीज फेस कराव्या लागतील यात मात्र शंका नाही. गोलंदाजी करण्यासाठी आता नयनचा वापर करण्यात आला. बरेचसे यंगस्टर खेळाडू आपल्याला जॉनमान इताडे संघामध्ये दिसतात, नौखे खेळाडू दिसतात. स्ट्राइक एंडला बॅटर संजय स्फोट सावध संघाचा केपी पुढे सरसावून लॉफ करण्याचा प्रयत्न होता. स्वतःला यॉक केला असं आपण म्हणूया, कारण फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. कैलास तसं एक वेल एक्सपिरियन्स प्लेअर आहे, एक्सपिरियन्स कंपेनियर आहे, परंतु तो खेळ मागच्या वर्षापासून त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला नाही, ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जातं. हो, यावेळेला भिरकावून दिल्या बॉल फुल अँड पॉवरफुल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाणारा दमदार चौकार. दिशेमध्ये भरकटला होता, लेग स्टंपवर बॉल येत होता आणि पीक केलं लेंथ बॉलला आणि खराब दिशाहीन बॉल होता. त्याची दशा दुर्दशा लावली असंच आपण म्हणूया फलंदाजाने. चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि या चौकारानं स्वतःचा फॉर्म, स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जरूर मदत केलेली असेल. धावसंख्या बघता बघता 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा सफल झाल्या, पुन्हा एकदा लेंथ बॉल पीक केला, परंतु इथे विकेटची संधी देखील आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून भरपूर दूरवरचा अंतर कापत धावत आला, परंतु झेल पकडत आली नाही आणि फायनली 2 धावा फलंदाज कैलास पाटील त्या ठिकाणी पूर्ण करतोय. हळूहळू तर चांगल्या प्रकारे इनिंग बिल्डअप करत असताना आपण मागच्या मॅच मध्ये देखील चर्चा करतच होतो ना योगी सर की प्रत्येकी वेळेला तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. ज्या ज्या वेळेला चांगले बॉल येतात त्याच्यावरती सिंगल डबल्स येणं गरजेचं आहे. म्हणजे महत्वाचं काय गोष्ट आहे तर प्रत्येकी धावीला महत्व देणं गरजेचं आहे. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. कंपल्सरी चेझिंगच्या मॅचेसमध्ये अनेकदा आपण स्कोर लेवलवरती येऊन थांबताना बघितले आणि त्या मॅचेसमध्ये फर्स्ट इनिंगला विन देण्यात आला. यावेळेला पुन्हा मिडॉनच्या डोक्यावरून फोर्स करण्यात आला. समोर ऑन द राईज हा फटका होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा 2 धावा. चौकार आल्यानंतर दोन्ही बॉलवरती 2 डबल्स पाहायला मिळाला. स्कोर पुढे चांगल्या प्रकारे नेण्याचा प्रयत्न सध्या करतोय, परंतु आता या ठिकाणी कुठेतरी अनुभवाची कमतरता जॉनमान इताडे संघामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळाली आहे. यानंतर A1 जोडी आमनेपाडा विरुद्ध आई कालभैरवी वालशीन या 2 संघांमध्ये सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण आता रेडी राहायचंय. फुल टॉस बॉल होता, परंतु डिफेन्सिव्ह माइंड मध्ये होता. इथे फक्त एकच धाव मिळेल. बॉलर बॅक ड्राईव्ह कुठेतरी डबल माइंडेड झाला, ठरवून हा फटका खेळला असावा. केपीने ठरवलं असावं की हा बॉल मला आता डिफेन्स करायचा आहे, परंतु हा बॉल चुकीचा आहे. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला बॉलच्या मेरिटवर खेळता येणं गरजेचं आहे. तुम्ही डोक्यामध्ये प्री माइंडेड स्ट्रोक जर ठरवून ठेवाल तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस होणार नाही आहेत. बॉल जसा येतो ना तशा कंडिशनमध्ये, त्या परिस्थितीमध्ये त्या बॉलला सामोरे जाता तुम्हाला यायला पाहिजे.
एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 22 धावा स्कोरबोर्ड चांगल्या प्रकारे सजताना दिसते, परंतु आता विकेटचं ब्रॅकेट जे खाली आहे ना तिथे कुठेतरी आता एखादा आकडा यावा अशी आता जरूर इच्छा असेल, असा मानस आता जरूर असेल जर्मन इताडीच्या कॅप्टनचा. विकेटची गरज आहे. दामूच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत. विकेटची चर्चा करतोय बिस्टामिंग, बॉल हवी येत होता, चर्चा करत होतो विकेटची, असं वाटलं होतं की आता इथे विकेट मिळेल, परंतु इथे एकच धाव मिळाली आहे. नयननं आता चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती 23 धावा, जवळपास 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न बॅटिंग करताना राहिलाय सावध संघाचा. ही जोडी आमने पाडाने आई कालभैरवी वालशिन ह्या 2 संघांमध्ये यापुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. प्रत्येक खेळाडू आपण जर पाहिला तर एक्साइटेड, अति उत्साही होता की कधी एकदाची स्पर्धा सुरू होते आणि फायनली स्पर्धा सुरू झाली. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर प्रत्येकी खेळाडू आपला 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. हे आपल्या नावासाठी नव्हे, पैशासाठी नव्हे, तर ते आपल्या गावाच्या नावासाठी आपण खेळत असतो, आपल्या गावासाठी आपण खेळत असतो. म्हणून ती गावाची प्रतिष्ठा या क्रिकेटच्या खेळातून पणाला लागलेली असते. प्रत्येकी जण जीव ओतून आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असतो. म्हणून तर ग्रामीण क्रिकेटला एवढं महत्त्व आलेलं आहे. या युगामध्ये क्रिकेटचे आता सुखीचे दिवस आलेत. ISPL सारखी, इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी भली मोठी स्पर्धा, आता सध्या टेनिस क्रिकेटरचं आयुष्य ज्यानं बनवलं अशी स्पर्धा आली, त्यानंतर अनेक साऱ्या लीग झाल्या प्रोफेशनल लेवलला. परंतु ग्रामीणचं क्रिकेट हे वेगळं आहे. ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना कधीच पैसा डोक्यात येत नाही, डोळ्यासमोर येत नाही, फक्त गावाचं नाव डोळ्यासमोर येतं आणि प्रत्येकी जण त्या गावाच्या नावासाठी खेळ करत असतो. 3रं षटक कॅप्टन आलाय करण आणि पहिलाच बॉल करणचा उडवलाय, बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मेगा सिक्सर, दामू ऑन फायर. रन्स 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्वागत केलं दामूनं. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल डीप मध्ये येतोय, तिथे थोडंसं फंबल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. 2 धावा कंप्लीट. स्कोर मोजअप इथे डबल टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 31 धावा 31 रन्स. चांगली टोटल आहे 3ऱ्या षटकामध्ये. मागचा सामना आपण, पहिला सामना आपण जर पाहिला तर मोठवा संघ लो स्कोरिंग मध्ये जिंकला होता, जे ते फार कमी टोटल बनवली होती जयंबिका देवरुंगपाडानं, परंतु त्यानंतरचा सामना हाय स्कोरिंग होता, जिथे चांगली बॅटिंग होती खांडवल संघाची. त्यानंतर एक सामना जो पाहिला विनर विरुद्ध विनर, मुठवल विरुद्ध खांडवल आपल्याला बघायला मिळाला, तिथेही चांगले रन चेस करण्यात आला. लेन बॉल होता, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. फलंदाजांना कुठेतरी दबावामध्ये आणावं लागेल, दडपणाखाली आणावं लागेल या ओव्हरमध्ये, या डावामध्ये पलटवार करण्यासाठी. आणि ज्या वेळेला तुम्ही डॉट बॉल फेकाल त्यावेळेला आपोआप प्रेशर बिल्ड होणार बॅटरवरती आणि त्या प्रेशरमधून तुम्हाला विकेट मिळण्याची शक्यता असते. तो आता काम इथे गोलंदाजांना करावा लागेल आणि क्षेत्ररक्षकांना त्याला साथ द्यावी लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल केला, पुन्हा खेचून मारलाय बॉलला, फिल्डर आहे डाऊन दी बॉल. केतन टनाटन पकडलाय त्यानं झेल, फलंदाज होतोय फेल. षटकार आला, परंतु जी विकेट त्याला घ्यायची होती, पार्टनरशिप भागीदारी जी तोडायची होती, ती पार्टनरशिप आता या ठिकाणी अखेर ब्रेक केली आहे. फायनली दामूला त्यांना आउट केलाय. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी एंटर होतोय स्वप्नील इन ॲट नंबर 3.
31 31 धावा आणि 31 ला पहिला धक्का लागलाय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. स्वप्नील तिसऱ्या क्रमांकावर, नवीन बॅटर करण तयार. कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू, पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. असं वाटलं होतं की थोडासा दबाव असेल आता करणवरती, कारण आपण बऱ्याचदा बघितलेलं ना की गोलंदाजाच्या सुरुवातीला ज्या वेळेला मोठा फटका येतो त्यावेळेला गोलंदाजावरती थोडंसं दडपण येत असतो, परंतु इथे तसं कुठल्या प्रकारे दडपण न घेता गोलंदाजी करताना दिसलाय करण. फुल टॉस बॉल होता, थोडासा डीप होत असताना कमी गतीने टाकला. आणखी एक डॉट बॉल आलाय. हा बॉल थोडासा खराबच होता, परंतु मी म्हणेल सुदैव गोलंदाजाचं, दुर्दैव मी म्हणेल फलंदाजाचं आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं, कारण या बॉलवर चौकार किंवा षटकार यायला हवा होता. असा हा चुकीचा बॉल जरूर होता, परंतु आता जे घडलंय होऊन गेलंय. क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुळीच जागा नसते. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आले आणि याचबरोबर आपण आता पाहतोय 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचे 5 मिनिटं आता हे षटक पूर्ण करण्यासाठी चला आई कालभैरवी वालशिन आणि एवन जोडे आमने पाडा दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी केतन गोलंदाजी मार्कवर येतो. एक चांगला झेल त्यानं पकडला मिड विकेटला. आता अंतिम षटकामध्ये त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे कॅप्टननं. चला वेळ कमी घ्या आता करण. अंतिम षटक केतन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्राईक हँडला बॅटर असेल कैलास. कैलासला आता इथून आक्रमण करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आता डिफेन्सिव्ह माइंडसेटने इथून खेळून चालणार नाहीये, कारण आता धावा झालेत 31 धावा. इथून आणखी 12 ते 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल मिसॅमिंग टॉप एज अँड बॅटर गॉन. विकेटचं पतन. कैलास पाटील बॅक टू डग आउट. हुक करण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची वरची कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल. कैलास पाटील या ठिकाणी बाद होतोय. थोडासा निराश केला. एक चौकार जरूर आला त्याच्या बॅटमधून, परंतु एक मोठा डाव त्याच्याकडून अपेक्षित होता संघासाठी. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर खंडू पाटील. हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु तो हार्ड हिटर बॅटर पेपरवरती प्रत्येकाला माहितीये, मैदानावरती तो खेळ त्याला करावा लागेल. केतनचा पुन्हा एकदा लेंथ बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. आणखी एक डॉट बॉल. मागच्या 6 चेंडूंमध्ये सावध संघानं एकही धाव पूर्ण केलेली नाहीये. म्हणजे किती उतरता क्रम आहे बघा ना. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. करणच्या पहिल्याच बॉलवर सिक्सर आला, त्याच्यानंतर एक डबल आली आणि जशी दामूची विकेट मिळाली एकही धाव नाही. पुन्हा एकदा जागेवरून इथे पंच करायचा होता, परंतु इथे बदल आली. ते फुटवर्कची कमतरता, परंतु या वेळेला थोडासा स्क्वेअर बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता एक धाव पुढे सरकत असताना 32 धावा स्कोर कार्डवर ते जाऊन पोहोचलेत. आफ्टरनून सेशन, दुपारचं सत्र. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अनेकदा या मैदानावर भरपूर प्रचंड वेगानं धावा होताना पाहिल्यात, परंतु दुपारच्या सत्रामध्ये देखील त्या धावा इथून अपेक्षित आहेत. यावेळेला फोर्स केलाय, ताकदवर, बलशाली, भीमशाली, भीमटोला, वज्रटोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट करण्यात आला, फोर्सिंग स्ट्रोक, ताकद होती, ताकद झोकली या फटक्यामध्ये आणि फोर्स करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा षटकार पाहायला मिळाला.
ओहो हो, यावेळेला षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्यात आलाय. गरजेचं होतं तो पलटवार. केतननं सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर कंडू पाटील हिटमॅन एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि जरूर त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. हो, पुन्हा एकदा खेचून मारलाय. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, अनदर सिक्सर. षटकार या ठिकाणी आले आणि या षटकाराच्या मदतीने धावा बघता बघता जाऊन पोहोचल्या 44 या आकड्यावरती. 44 रन्स ऑन द बोट. जबरदस्त फटकेबाजी. केतन 2 षटकार त्याच्या विरोधात. पुन्हा एकदा स्वीप केल्या. वेगवान नाफटका बॅट स्पीड कमालीचा होता या वेळेला, परंतु क्षेत्ररक्षण चांगले आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. हो, पुन्हा मिस्टेक झाली आहे. विकेट किपर कडनं आता चूक घडते आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण आणि या 2 धावांच्या बरोबरीने 4 षटकांचा केस समाप्त. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहतायत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स सावध संघानं धावा जोडल्या 46 आणि 47 धावांचं लक्ष सेट करण्यात आलंय जय हनुमान इताडे संघासमोर. जाऊया आपण पुन्हा एकदा. पुढील सामन्याचा टॉस येथे होणार आहे आणि दोन्ही कॅप्टन त्यांना विनंती करतोय, आई कालभैरवी वालचिंद आणि त्यांच्या विरोधात A1 जोडी आमनेपाडा. Check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. आदरणीय रोशन पाटील दादांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. ज्यांच्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन A1 जोडे आमनेपाडा आणि आई कालभैरवी स्पोर्ट्स वालशिंद. आई कालभैरवी स्पोर्ट्स वालशिंदच्या माध्यमातून देखील एक मेगा शो आपण बघितला होता. कदाचित याही वर्षामध्ये तो तुम्हाला शो बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला आपण देऊया शुभेच्छा. मॅच विल बी 4 ओव्हर. 4 षटकांचा सामना आहे. A1 जोडे आमनेपाडा कॅप्टन कॉल करतायत. ओके, हेड इज अ कॉल, इट इज अ टेल हिअर. टॉस जिंकला या ठिकाणी वालशिंदनं. पाहुण्यांना विनंती की पुन्हा आपण मंचावरती बसावं. नाणेफेकी जिंकली आहे. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. कारण पहिली स्पर्धा पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही खेळतायत. काय निर्णय घेणार आहात? नक्कीच पहिल्या सामन्याची उत्सुकता असेलच आणि टॉस जिंकल्यानंतर मी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बघा, तुम्ही देखील एक यशस्वी आयोजक आहात. तुम्ही सातत्याने स्पर्धा भरवत आलेलात. 7 स्टारनं ह्या परिसरातील क्रिकेटर्ससाठी जी मेहनत आजवर घेतलेली आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं ओपिनियन काय? नक्कीच या ठिकाणी मी या सर्व 7 स्टारच्या सर्व सभासदांना आवर्जून धन्यवाद करतो. कारण का एवढा मोठा मंच गेल्या सातत्याने दुसरा वर्ष असेल ओमसाई लोणावळा गटाचा आणि आयोजन तर खूपच चांगलं करत असताना खरं तर त्यांची मेहनत दिसून येते आणि त्यांचं जे बॉन्डिंग आहे अतिशय म्हणजे वाखाणण्याजोग आहे. प्रत्येक वेळेस ते प्रत्येकाला सहकार्य करतात. प्रत्येक टुर्नामेंट असो, आमच्यासुद्धा टुर्नामेंटमध्ये चांगलं सहकार्य आहे आणि पुढे काही दिवसामध्ये आमचीसुद्धा टुर्नामेंट असेल आणि 7 स्टारला या टुर्नामेंटसाठी मी माझ्या टीमच्या वतीने शुभेच्छा देतो. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस गमावलेला आहे. बॅटिंग तुमच्या वाट्याला आलेली आहे. एखादा आकडा काय पर्टिक्युलर जो मनामध्ये की या धावा बनवाव्या लागतील वालशिंदच्या विरुद्ध? 50+ जाण्याचा प्रयत्न असणार. 50+ जाण्यासाठी तुला काय वाटतं की ॲज अ कॅप्टन कोणता बॅटर इथे चांगला खेळेल? राहुल आहे आणि पंकज आहे. डेफिनेटली. आणि तू काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप सुंदर अशी आयोजित केली आहे 7 स्टार आणि त्यांचे पूर्ण सदस्य आहेत, 7 सदस्य आहेत, म्हणून त्यांनी नाव दिलं 7 स्टार. आणि आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशन ही खूप चांगली संकल्पना आहे आणि येथील
काही प्लेयरांना खूप पुढे जाऊन संधी मिळते आणि एंडला जेव्हा पूर्ण टुर्नामेंट संपून जातात तेव्हा एक ते स्पर्धा आयोजित करतात ALPL म्हणून आणि ती संकल्पना खूप चांगली आहे. क्या बात आहे. तुम्हालाही शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकला ऐकाल भैरवी स्पोर्ट वालशिंना आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय A1 जोडी आमनेपाडा संघासमोर आणि लगेचच आपण वळणार आहोत कारण धावांचा पाठलाग सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये आणि योगी पाटील सर आमचा वेट करतायत सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, परंतु आता त्यांची वेळ आहे, त्यांचा आवाज आपण ऐकूया. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र अंडर 40चा मात्र टार्गेट आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले, परंतु खंडीव पाटीलचं मात्र काय जबरदस्त मात्र आपण ते 2 षटकार पाहिले आणि त्या षटकारांच्या जोरावरती 40Fचा टार्गेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल पहिल्या इनिंगमध्ये 46 धाबा संजय स्पोर्ट्स सावंत संघाने इथे उभारल्या आणि 47 धावांचा पाठलाग करण्याकरता आता मात्र सलामीची जोडी जे हनुमान इताडे संघाच्या माध्यमातून पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला रितेश आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल कॅप्टन कुल मिस्टर करण पाटील आणि षटकाला सुरुवात करतोय KP. पहिला चेंडू हवेत खेळला, फटका चांगला पाहिला बोलतो मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त सुरुवात जे हनुमान इताडे संघाच्या वतीने आपण पाहतोय. खास करून रितेशचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या सुरुवातीला मात्र आवश्यकता होती ती सुरुवातीला त्याने मात्र सुरुवात केली आणि कैलास पटेलचं मात्र ते स्वागत केलं सावकाराने. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे आणि पुरेपूर त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा फुलटॉस हवेत केलाय. हो तिथे मात्र शतषक जरूर तैनात होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय आणि अखेर पहिल्याच ओव्हरमध्ये रितेशला मात्र या ठिकाणी पहिला जीवनदान. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+2 एकूण 3 धावा आणि पुढील चेंडू सर फ्री हिट आहे का? येस ओके. सोने पे सुहागा. नवीन सीझनला आपण सुरुवात करतोय आणि प्रत्येक संघामध्ये या सत्राचा आपण विचार केला तर मात्र भरपूर उलटफेर पाहायला मिळत आहेत, भरपूर चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि संजय स्पोर्ट्स सावंत संघाचा सुद्धा आपण विचार केला तर भरपूर चेंजेस सध्या आपण पाहतो या न्यू सीझनमध्ये. फ्री चेंडूचा सामना करेल रितेश. धाफलक्यावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. हो क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटच्या आतल्या कडेला मात्र चेंडू स्पर्श झाला असावा ज्या अनुषंगाने मात्र स्वीट साऊंड इथे मात्र ऐकायला पाहायला मिळाला आणि हो जरूर बॅटच्या स्वरूपात मात्र सिंगल धाव तिथे कंप्लीट केली. डबल फिगरमध्ये आता मात्र आकडा आपल्याला दहा फलक्यावरती पाहायला मिळतो. विदाउट लॉस 10 धावा. एक स्वप्न व सुरुवात. आय थिंक 8 धावा. एक चौकार जरूर रितेशच्या बॅटमधून पाहिला आपण. त्याच्यानंतर दुहेरी धाव, एक अवंतर धाव आणि एक सिंगल धाव असे एकूण 8 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. दुपारचा सत्र सूर्यदेवता सुद्धा मात्र या स्पर्धेवरती पूर्णपणे प्रसन्न झालेला आहे. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो अगोदर पाहिलं तर कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या इरादामध्ये करण पाटील जरूर पाहिला परंतु चेंडूची लेंथ लाईन पाहिल्यानंतर मात्र स्वतःला त्यांनी सावरला आणि शेवटच्या मोमेंटला फक्त चेंडूला दिशा दाखवली अगदी कव्हरच्या दिशेनं. स्वतःचं खातं पहिल्या चेंडूवरती त्यांनी ओपन केलंय एका धावेने. कारण करेला सुद्धा माहिती की जर सामना जिंकायचा असेल तर मला या खेळपट्टीवरती जास्त वेळ काढावा लागेल कारण जास्तीत जास्त यंगस्टार खेळाडू आज आपला जय हनुमान इताडे संघामध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त वापसी कैलास पाटीलची पाहायला मिळाली. सुरुवातीला थोडासा तो मात्र जरूर डगमगला परंतु त्याच्यानंतर मात्र चांगल्या लईमध्ये त्याला आपण पाहिलं. अचूक लेंथ त्यांनी मात्र तिथे पीक केली. अचूक लाईन तिथे मात्र त्यांनी निवडली आणि कुठेतरी आता मात्र फलंदाजांना दडपणामध्ये त्याने आणलेला आहे. वाडीश लॉंगॉनवरती एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल लखन पाटीलच्या रूपानं. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल दामू म्हात्रे आहेत. हे 2 खेळाडू अगदी आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी बाउंड्री रायडर म्हणून ते कार्यरत आहेत. फटका चांगला पाहायला मिळतो. गॅप आहे परंतु लखन पाटील चेंडूवरती वेगाने झेपावलाय. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि पहिल्या षटकात आपण जर खेळ पाहिला तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मात्र धावा आलेल्या आहेत. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. म्हणजे पॉवर प्लेमध्ये आपण जर पाहिलं तर जी सुरुवात हवी होती जी हनुमान इताडे संघाला ती सुरुवात मात्र दोन्ही बॅटरना आतापर्यंत प्राप्त करून दिलेली आहे.
एक चेंडू फेस केला करण पाटीलने त्याच्या बॅटमधून पाहिले आपण एक धाव आणि 5 चेंडू फेस केली रितेशनं. एक चौकार 2 डबल्स आणि 1 सिंगल्स. 9 धावसंख्येवरती तो खेळतोय. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू. हो बॅटची कडा शॉट तडमॅनला फिल्डर आहे. चेंडूने मात्र हुलकावणी दिली. चेंडू वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आहे तडमॅनच्या दिशेनं आणि या ठिकाणी पाहू शकाल नशिबाच्या 4 धावा टीम इताडे संघासाठी. षटकाची सुरुवात सुद्धा फलंदाज रितेशने चौकाराने केली आणि षटकाचा अंत सुद्धा मात्र पाहू शकाल रितेशने चौकाराने केलेला आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात विदाउट लॉस. एक जबरदस्त या ठिकाणी मजबूत सुरुवात. म्हणजे असं वाटतं की जी हनुमान इताडे ब संघाने आय थिंक या ठिकाणी आपण विचार केला तर मात्र पायाभरणी मजबूत केलेली आहे आणि आता मात्र विजयासाठी आपण जर पाहिलं तर इथूनही अजून आपण जर विचार केला तर 32 धावींची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय ALPL मधील सक्सेसफुल गोलंदाज म्हणून त्याची आपण निवड केली. आय थिंक दामू म्हात्रे. काय तो खेळ त्याने प्रस्थापित केला होता गावदेवी 83 नानकर संघासाठी. आणि आता मात्र चॅम्पियन ट्रॉफीमध्ये संजय स्पोर्ट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी मात्र पाहूया कशा रीतीने तो खेळ साकारेल. एक्सप्रेस गोलंदाज आहे. चॅम्पियनियर गोलंदाज आहे. परंतु हा बॅटल पाहण्यासारखा असेल कारण त्याच्या समोर सुद्धा आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त बॅटर करण पाटीलच्या रूपानं पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक वरती. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये अतिशय चांगली बॅटिंग पाहिली आपण. 2 चौकार पहिले डबल सिंगलवरती सुद्धा मात्र दोन्ही फलंदाजाने व्यवस्थित भर टाकलाय. परंतु या नॉन पॉवर प्लेमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र त्यांची मानसिकता असेल कशा रीतीने त्यांची मात्र रणनीती असेल. व पहिला चेंडू फुल टॉस त्याच्यावर रिव्हर्सचा फटका बाहेर काढला करण पाटीलनं आणि चेंडू चला बॅकवर्ड पॉइंटला सीमेट्सला धडक देण्यासाठी 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग संघानं रिव्ह्यू घेतला की अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. यस बीमर आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे तिसरे पंच एक्झॅक्टली आमच्या कंट्रोल रूममध्ये जरूर आहेत. परंतु काय फटका केला करण पाटीलनं. अप्रतिम शॉट सिलेक्शन आणि तिसऱ्या पंचाचा डेडा आमच्याबरोबर पोहोचला. इट इज बीमर बॉल. म्हणजे 1+4 एकूण 5 धावा आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. ज्याप्रमाणे कैलाचं स्वागत सुद्धा चौकाराने केलं होतं त्याच अनुषंगाने दामूचं सुद्धा स्वागत फलंदाजाने चौकाराने केलेलं आहे. आणि फ्रीटवरती आता मात्र मोठा फटका येणार का करण पाटील सज्ज झालाय. ओ स्लॉकशिप आय थिंक बैठक स्ट्रोक त्याला खेळायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. जबरदस्त वापसी दामूकडून पाहायला मिळाली कारण फ्रीट चेंडूवरती एकही धाव त्याने मात्र खर्च केली नाहीये. आणि हे वारंवार आपण जास्तच वेळा पाहतोय की फ्रीट चेंडूवरती फलंदाज फक्त मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असतोय आणि त्यामध्ये आपण पाहतोय जास्ती वेळा गोलंदाजाचं वर्चस्व ठरलेलं आहे आणि तेच पाहिलं आपण. हो समोरच्या दिशेनं मात्र जबरदस्त कव्हर ड्राईव्ह चेंडू चला कव्हरला पावलांचा वापर केपीचा पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे चौकाराचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. वॉटर फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना तिथे मात्र पाहायला मिळाला कारण ज्यावेळी गोलंदाजी करतोय त्यावेळी मात्र त्याला 7 आउटफील्डमध्ये जर अशा प्रमाणे जर क्षेत्ररक्षणाची मिळाली तर गोलंदाजा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र हाय लेवलला जात असतो आणि तेच दृश्य पाहिलं आपण. ओ टॉप एक चेंडू हा स्वतः गोलंदाज दामू चेंडूच्या खाली विकेट येणार आणि कोणाची तर ती आहे करण पाटीलची. बिग विकेट्स आणि पहिला धक्का लागत असताना टीम जे हनुमान इताडे संघाला
आणि आता मात्र या सामन्यावरती कुठेतरी पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नामध्ये आता संजय स्पोर्ट्स साबत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे कमान. मात्र जरूर आला संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी, कारण सुरुवात दामून पाहिले तर कुठेतरी भीमर बॉल नाही केली होती, परंतु त्याच्यानंतर काय जबरदस्त वापसी, कारण तदनंतर एकही धाव आय थिंक त्याने खर्च केली नाहीये. दुहेरी आकडा जरूर एक पाहिला, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट्स. दामू इज ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर मिस्टर शैलेश, जे आमचे सहकारी समालोचक होते सूरज पाटील, आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांचे मोठे बंधुराज आहेत शैलेश पाटील. ओ या ठिकाणी लेग बिफोरच्या रूपानं लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट आपण जर पाहिलं तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता आणि तेच पंचांनी हेर लावली, त्यामुळे मात्र या ठिकाणी ही अपील फेटाळली. लेगबाच्या स्वरूपात एक धाव. जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय दामूच्या वतीनं ज्या विकेटची आवश्यकता होती त्या विकेट त्यांनी प्राप्त करून दिल्या, कारण प्रथमतः त्यांनी करण पाटीलला बाद केलं, त्याच्यानंतर रोहित सारखा एक विस्फोटक बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आला, त्याला सुद्धा शून्यावरती माघारी पाठवलं. आणि आता रित्तेच्या सोबतीला शैलेशला आपण पाहतोय समोरच्या दिशेने ट्राय करण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर तिथे मात्र पूर्ण केली गेली. जोपर्यंत डीप वरून शतरषक वेगाने पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा सहजपणे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिलं, चांगली कॉलिंग दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि केवळ 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस 25ला 2 लक्ष आहे 47 धावांचा, आणि येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी जे हनुमान इताडे संघाला 22 धावांची गरज. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजून एक केतन पाटीलचं येणं बाकी आहे, परंतु या जोडीकडनं मात्र भरपूर काही अपेक्षा असतील टीम जे हनुमान इताडे संघाला. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येईल. मिस्टर गणेश पाटील अँड शैलेश जाधव, स्पॉन्सर बाय A1 जोडी आमनेपाडा, आणि त्यांच्या विरोधात संघ असेल काल भैरवी वालचिन. आज एकूण आपल्याला 10 संघ दिवसभरामध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि पहिल्या फेरीतील सध्या जो आपण सामना पाहतोय तो 3रा सामना सुरू आहे. 25 धावा धाफलक्यावरती येणारे 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 22 धावा इथून जोडायच्या आहेत. आणि 3ऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील सुद्धा आपण जर क्रिकेटचा करिअर जर पाहिला, जसे आपण IPL मध्ये प्रत्येक सत्रामध्ये एखाद्या खेळाडूचा चेंजेस होतोय, तशा रीतीने मात्र स्वप्नीलचं करिअर राहिलंय. परंतु आज संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी पाहूया कशा रीतीने तो मात्र खेळ साकारेल. बॅटिंगमध्ये पाहिलं तर हवं तसं त्याचा परफॉर्मन्स झाला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र 100% देण्याचा तो प्रयत्न करेल. ओव्हर द विकेट मात्र मारा करतोय. हो स्लॅक्स बैठक फटका, चेंडू गॅप मध्ये चालला, वेकेंड एरिया आहे, खाली क्षेत्र, आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चाललाय. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. शैलेश पाटील सुद्धा भरपूर वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण खेळताना पाहतोय. अनेक वर्ष तो क्रिकेटपासून दूर जरूर राहिला, परंतु कुठेतरी बीबी स्पोर्ट जो संघ आहे आय थिंक आज जे हनुमान या नावाने खेळतोय त्या संघामध्ये कुठेतरी खेळाडूची कमतरता असल्या कारणाने मात्र शैलेशला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागलं, आणि काय मात्र हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रोफेशनल लेवलचा ज्यावेळी आपण क्रिकेट पाहतोय, खेळ पाहतोय, त्या लेवलचा फटका अगदी शॉट बनवला त्या ठिकाणी. चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची खराबी नव्हती, परंतु फटका बनवला आणि जागा सुद्धा मात्र चांगली निवडली शैलेशनं, आणि आपल्या संघासाठी महत्त्वाच्या क्षणी 4 धावा वसूल केला. ऑन सेट आता मात्र आपण पॅक पाहतोय, तब्बल जास्तीत जास्त बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाही, कारण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्ही खंडू पाटीलला पाहू शकाल, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ऑफ साईडमध्ये पाहू शकाल.
आणि गोलंदाजी लाईन पाहिली तर अगदी डाव्या स्टिकच्या पलीकडे प्रेशर आहे गोलंदाज स्वप्नील म्हात्रेवरती. कारण आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात ही एक धाव त्याने मात्र खर्च केली. ते एका लिगल चेंडूवरती तब्बल 5 धावा त्याने खर्च केल्या. अजूनही सामना आपण जर पाहिला तर कधी झुकतोय इताडे संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय सावध संघाच्या बाजूने. सावध संघाला जर अजून मात्र या ठिकाणी चांगला खेळ करायचा असेल तर एखादी विकेट तुम्हाला मात्र या ठिकाणी मिळवावी लागेल, प्राप्त करावी लागेल. हो ती विकेट इथे येणार का? फटका हवेत खेळलाय उंचच उंच. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट करतो चुकीचा अनुमान आणि 2 हातांच्या मधून मात्र तो चेंडू जमिनीवरती लँडिंग झाला आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या. कॅचेस विन द मॅचेस हा समीकरण मात्र कुठेतरी विसर पडला होता आणि क्षेत्ररक्षक होता आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअरला कडे लालू. बिहार में लालू की चल रही है लेकिन यहाँ पे लालू फिसल गया. आणि बेकर बैलाचे ते मालक सुद्धा आहेत. परंतु या ठिकाणी क्रिकेटच्या खेळामध्ये अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. हो पुन्हा प्ले केला फटका हवेत केला डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. इथेच चूक होणार नाहीये आणि आता मात्र शैलेश पाटीलला मैदान सोडून मात्र खेळाडू कक्षामध्ये परत जावं लागेल कारण स्वप्नीलनं आपल्या संघाला मात्र महत्त्वाच्या क्षणाला विकेट्स प्राप्त करून दिली. बॅटर बाद. तिसरा गडी मात्र या ठिकाणी जय हनुमान इताडे संघाने गमावला. आय थिंक स्वप्नील शैलेश पाटीलच्या रूपानं बाद होण्यापूर्वी शैलेशच्या बाटमधून आपण एक चौकार जरूर पाहिला परंतु जास्त मोठी इनिंग तो खेळू शकणार. फक्त 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि ज्या खेळाडूची चर्चा सुरू होती तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मिस्टर केतन पाटील. या जोडीवरती आता मात्र सर्व काही अवलंबून आहे. 32ला 3. अजून विजयाचा आपण विचार केला तर 15 धावींची गरज. केतन पाटील शपलवून या ठिकाणी शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी एष्ठ्यांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. जबरदस्त वापसी स्वप्नील म्हात्रेच्या वतीने पाहायला मिळाली कारण पहिला चेंडू त्यांनी तब्बल 4 धावा खर्च केला होता. त्याच्यानंतर एक स्क्वेअर चेंडू पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र तो चांगल्या रिदममध्ये पाहायला मिळाला. 8 चेंडू अजून शिल्लक आणि 8 मध्ये आता मात्र इथून विजयासाठी इताडे संघाला 15 धावींची गरज. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा प्रमुख नियम. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये रनर मध्ये ओव्हर पिच चेंडू त्याला पाठवलाय वायडिश मिड विकेटच्या पलीकडे. हा टावरिंग षटकार केतन पाटीलच्या बॅटमधून निघणारा. प्रेशर जरूर मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु तो प्रेशर आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी रिलीज झालाय आणि आता गोलंदाज मात्र दडपणाच्या खाली पाहायला मिळतोय. कारण याच्या क्षणाला मात्र एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी गोलंदाज दडपणामध्ये येत असतो. तेच कार्य आज बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. केतन पाटील पहिला फटका खेळत असताना पहिल्या चेंडूवरती जरूर तो बीट झाला परंतु त्याच्यानंतर जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये विजयासाठी 9 धावींची गरज. पुन्हा लाईन चुकीची असं वाटतं की स्वप्नील कुठेतरी मात्र स्ट्रगल करतोय. पुन्हा पंचाचा वाईटचा इशारा. अवंतर धावा इथे मात्र जास्त खर्च केल्या जात आहेत. या धावांवरती कुठेतरी लगाम लावण्याचं कार्य आज संजय स्पोर्ट्स सावध संघाला करावं लागेल कारण 2 प्रॉपर गोलंदाज आपण पहिले केपीचा स्पेल संपन्न झालेला आहे. दामूचा स्पेल इथे संपन्न झाला आणि या स्वप्नील मात्रेवरती दडपण पाहायला मिळाला. अजून या ओव्हरनंतर एका षटकाचा खेळ येणं बाकी. 7 मध्ये आता 8 धाब्यांची गरज. हो सेन्सिबल क्रिकेट पाहिलं समोरच्या दिशेने कुठला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हर पॉईंटला डीपमध्ये जोपर्यंत फिल्डर पोहोचतोय दामू त्याच्याकडून थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याचमुळे एकेच रूपांतर दुहेरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर बॉल टू रन इक्वेशन. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावींची गरज. आज सकाळपासूनच पाहतो की प्रेक्षकांची अतूट गर्दी आपल्याला अगदी स्वर्गीय निर्मलाताई
पाटील स्मृती क्रीडांगणावरती आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र भरपूर व्ह्यूअर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत. 6 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. चॅम्पियन ट्रॉफी 2025 फर्स्ट डे. अगदी थाटामाटानं आज आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि चांगला क्रिकेट प्रत्येक संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आणि हेच खरं तर हवं होतं प्रत्येक प्रेक्षकांसाठी की नव्याने सीझनला सुरुवात झाली. कशा रीतीने आपल्या जे चाहते आहेत, जे आपली फॅन फॉलोअर्स खेळाडू आहेत, आय थिंक आपल्या संघाच्या वतीने कसा खेळ होईल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि चांगल्या प्रमाणे खेळ इथे पाहिला आपण. शेवटचं षटक 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटकासाठी आता संजय स्पोर्ट सावध संघाने आय थिंक संगणक केपीनं गोलंदाज वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि वैभवशाली कामगिरी आपल्या संघासाठी करेल का. ऑप्शनसाठी आपण जर पाहिलं तर अनुभवी लखन पाटील त्यांच्याकडे होता. खंडू पाटीलला सुद्धा आपण अनेकदा गोलंदाजी करताना पाहिलंय. परंतु यंग स्टार जो युवा आहे त्याच्यावरती आता मात्र सर्व काही सोपवलेले आहे संजय स्पोर्ट सावध संघाने आणि आपलं अस्तित्व मात्र तो त्या ठिकाणी टिकून ठेवेल का. 6 चेंडूमध्ये 6 धाबांचा संरक्षण ते मात्र करेल का. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर अगदी क्लोज क्षेत्ररक्षण सुद्धा मात्र आपल्याला या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. ही सिंगल धाव वाचवण्यासाठी प्रत्येक चेंडू आता फार महत्वाचा असेल टीम संजय स्पोर्ट सावध संघाचा विचार आपण जर केला तर. वैभव पहिलाच फुल टॉस आणि त्याला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त रित्याचा क्लास पाहिला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. विजयापासून आता मात्र 2 पावलं दूर टीम जर्मन इताडे. रितेश सलामी आला आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ त्याने मात्र साकारलाय. हो, चेंडूला आपटी दिली आपल्याच झोनमध्ये आणि अखेर हा सामना जर्मन इताडे संघानं जिंकलाय. सो अभिनंदन टीम जर्मन इताडे अँड हार्ड लक संजय स्पोर्ट सावध. रितेश बैलगाडी क्षेत्रातील आणि क्रिकेटच्या या क्रीडांगणामध्ये सुद्धा मग अप्रतिम केलेली साकार आणि तोच ठरला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. वैयक्तिक 47 धावांचा पाठलाग करत असताना नाबाद 23 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. सो प्लीज कम फॉर स्टेज रितेश. सामनावीराचं जे पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत.